सो हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी जसं काल तुम्हाला बोललेली की उपवास सोडणार आहे. सो त्यासाठी जेवण बनवणार आहे. तर काय काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवीन. सो आजचा व्लॉग नक्की बघा. आता ही मिरचीची भाजी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. बाकी भात आणि भात बनवून झाला आणि डाळ लावली आहे मम्मीने कुकरला. सो त्याला तडका देईन मी आता. आणि ही भाजी बनवणार आहे वांग्याची आणि पापड करणार आहे. सो सगळं बनवताना मी तुम्हाला दाखवीनच. तर गाईज इथे डाळ ठेवली उकळायला आणि ते ठेवले तूप गरम करायला. आता मस्त तुपाचा तडका मारणार आहे मी डाळीवरती. तर तुम्हाला पण दाखवीन कसा मारीन ते तडका. तर तडक्यात घातलं मी जिरं मोहरी आणि कढीपत्ता आपलं मिरची याचा तडका टाकला. आता याच्यामध्ये मी लसूण घालीन आणि नंतर हळद घालीन. आणि जो टमाटा कापून मी टाकला आहे त्याच्यामध्ये. सो आता तो पण त्याच्यामध्ये मऊ झाला आहे. आणि मी दरवेळेला तशीच करते, टमाटा टाकून देते याच्यामध्ये आणि नंतर फोडणीमध्ये फक्त जर तिखट डाळ बनवायची असेल तर कांदा टाकते आणि नाही तर मग हे असं साधंच गोडी डाळसाठी एवढीच फोडणी घालते. त्याच्या लसूण आणि हळद घातली आणि हा मस्त आता तडका तयार झाला आहे. आता जर असं होऊ दे मग मी त्याच्यामध्ये टाकीन तडका ह्याच्यात, तुम्हाला पण दाखवते. सगळं मिक्स झालं आहे त्याच्यात, झालं सगळं भाजलं आहे. आता मी याच्यात टाकते. आता मस्त असा तडका घातला आहे ह्याच्यात. एरवी मी झाकण मारते जेव्हा पण तडका घालते तेव्हा. आज नाही घातलं कारण की मला दाखवायचं होतं ह्याच्यात. तर हे झालं आहे आता मस्त. आता हे उकळू दे मग आपण भजी बनवायला घेऊया. गाईज डाळीला फोडणी घालून झाली आहे आणि आता मी भजीची तयारी करते. आणि भजीला आपलं भजीचं बॅटर वगैरे बनवते आणि मग तुम्हाला परत मी दाखवते की कशी भजी बनवीन ते. आणि मग मी आता भाजी बनवेल माहिती नाही, तर त्याची संध्याकाळीसुद्धा बनवेल. सो मग ती पण तुम्हाला दाखवेन. बाकी आता बॅटर बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बॅटर बनवून झालं आहे. आता हे घालीन बटाटे ह्याच्यात आणि मग तळून घेईन. बाकी तेल ठेवलेलं एका साईडला मी गरम करायला. सो ते सुद्धा आता गरम झालं आहे. तर आता हे बटाटे त्याच्यात घालते आणि मग तळून घेते. तर गाईज हे झालं आहे टाकून ह्याच्यात. आणि थोडंसं आहे बॅटर त्याच्यामध्ये हे. तर बटाटे ते घालीन आता ह्याच्यात आणि मग आता भजी झाल्यावर तुम्हाला दाखवीन. बाकी ह्याची पण भजी बनवायची आहे मला. सो ती बनवताना सुद्धा दाखवीन मिरचीची. आणि मग भजी तळून झाली की तुम्हाला मग मी दाखवेन.
तर आता मिरचीची भजी तळली आहे. इथं ऑलमोस्ट तळून झाली मिरचीची भजी, बटाट्याची भजी. आणि आता हे थोडंसं शेवटचंच राहिलं आहे. सो आता ते करून घेते. बाकी भजी झाली आहे बघा, मिरचीची भजी मस्त, आणि बटाट्याची भजी. आता ही पूर्ण काढून घेते सगळी भजी आणि मग नंतर पापड बनवीन आणि मग नंतर तुम्हाला मी परत भेटेन. गाईज भजी झाली आहे बनवून सगळी आणि आता आम्ही जेवून घेतो आणि तुम्हाला दाखवते बघा केवढी बनवली आहे भजी. सो आता आम्ही जेवून घेतो आणि नंतर मग मंदिरात जायला निघतो, कारण की आज रविवार आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी आमच्या गुरूंच्या मंदिरात जाते. सो आता आम्ही जेवतो आणि मग तयारी करतो जाण्यासाठी. सो मी तिथून जाऊन आल्यावर तुम्हाला परत भेटेन. तर गाईज मी मंदिरात जाऊन आली आणि आता 10-10:30 वाजता आहेत. जाऊन येऊन खूप टाईम झाला. त्याच्यानंतर घराची जी काय कामं होती ती केली आणि चपात्या भाजल्या. बाकी मम्मी जे काय ते वांग्याचं भरतं बनवणार होती, सो ते नाही बनवलं कारण की आम्हाला यायला थोडासा लेट झाला. ट्रेनचा थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, सो यायला लेट झाला. मम्मी पण थकलेली, मी पण थकलेली, म्हणून मग नाही बनवलं. सो आजचा दिवस असाच गेला आणि ती वांग्याची भरतं जे काय आहे ते उद्या मी बनवीन उद्या. सो मी तुम्हाला दाखवीन. बाकी आजच्यासाठी एवढंच. बाकी मंदिरातला दिवस छान गेला आणि मज्जा आली. बाकी तुम्हाला जर माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. सो आजच्यासाठी बाय बाय आणि गुड नाईट.